हा 10 रुपयाचं पेन आहे. मला कोणी पेन मागितलं तर मी दोनदा विचार करतो. मित्राने गाडीची चाबी मागितली तर मी दोनदा विचार केला. पण बसलेला पहाडाच्या उंचीचा बाप आहे, एका क्षणात स्वतःचं काळीज काढून दुसऱ्याच्या ताब्यामध्ये देतो, कन्यादान करतो. आकाशाच्या उंचीचा देव माणूस तुमचा माझा बाप, हे लक्षात ठेवा. मी रोज तळमळीने महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर 3-4 राज्यामध्ये फिरत असताना दररोज सांगतोय. आज या ठिकाणी या दोरड परिवाराने मला एवढा लांबून आमंत्रित केलंय, एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांना माझे हात जोडून पोटतिडकीनं माझी विनंती आहे, जीवन जगत असताना जीवनामध्ये दारू पिऊ नका, व्यसन करू नका. दारूने 3 प्रकारची हानी आहे. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, खिशामध्ये पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोण विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. या दोरड परिवाराच्या वतीने एवढ्या लांबून आहे सगळे महाराष्ट्रातील टॉप 10 मधले गायक, आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक सुनील महाराज पवार, विशेष त्यांची उपस्थिती आहे. सगळी मंडळी आकाशाच्या उंचीचे टॉप 10 मधले ओमकार दादा. मी सगळ्यांना, या महाराष्ट्रातल्या लोकांना तळमळीने या दोरड परिवाराच्या वतीने निवेदन करतो, ड्रिंक करून गाडी चालवू नका, व्यसन करू नका, दारू पिऊ नका. दारू सोडा आणि संसार जोडा. दारू ही वाईट आहे. अनेक माझ्या माय माऊलीच्या कपाळाचं कुंकू गेलं दादा, नवरा व्यसनी निघाला, ड्रिंक केली, गाडी चालवली, हवेला ॲक्सिडेंट झाला आणि मरून गेला. दारू पिऊ नका, दारू ही वाईट आहे. साहेब, मी जालन्याचा आहे. जालना, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्याचा सर्वे केला, पश्चिम महाराष्ट्राचा सर्वे केला, उत्तर महाराष्ट्राचा आपल्या बारकाईने जर सर्वे केला, एवढी भयावह परिस्थिती साहेब. आज तरुण मुलं व्यसनाच्या आहारी गेले. 10वी 11वी 12वीची मुलं दारू पिऊ लागले. किती भयावह परिस्थिती आहे. समाज फार रसतळाला गेलाय दादा. म्हणून मी कीर्तनाच्या माध्यमातून तळमळीने रक्त आटेपर्यंत सांगतोय, दारू पिऊ नका, दारू ही वाईट है. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पीऊंगे शाम को उतर जाएंगी, लेकिन हरि नाम का पीला पीकर देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. दारू गांजा मत पे यार अक्कल गुम हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी जाती है. दारू पिण्याच्या आधी लहान लहान लेकरा बाळाचा विचार करा. सोन्यासारखी बायको आहे हो, दुसऱ्याचं बाळ. स्वतःच्या बापाला सोडून तुमच्याकडे नंदाला आली दादा, आईला सोडून तुमच्याकडे नंदाला आली, भावा बहिणीला सोडलं, सगळ्या परिवाराला सोडून तुमच्याकडं माहेराचा त्याग करून सासरी नंदाला आली दादा. किती दिव्य परीक्षा तिच्या जीवनामध्ये विचारा. आजही डोळ्याला आसू येतील. दारू ही वाईट आहे, दारू पिऊ नका. मी तळमळीने सांगतो, आपण सगळे हुशार आहात, तज्ञ आहात म्हणून बोलतो. मला दारू प्यायला हिम्मत लागत नाही, व्यसन करायला हिम्मत लागत नाही, निर्व्यसनी राहायला हिम्मत लागते. माझी तळमळीने विनंती साहेब, मी कोपऱ्यापासून सांगतोय, तुम्ही माझं ऐकलं नाही, मला 2 शिव्या दिल्या, माझ्यावरती रागवलंय, तरी माझं काही जाणार नाही दादा. काही माणसं म्हणते तुला काय करायचं, मला काय करायचं. तुमच्या पैशाचे दारू पितो का? माझ्या खिशातले पैशाचे तुम्ही दारू पित नाही, गुटखा खात नाही, मावा खात नाही, विमलचंद खात नाही, तंबाखू खात नाही दादा. अरे दारू पेली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना, आयुष्याचं बंधन तुटेल. आणि 2 जन्म देणाऱ्या आई बापाची सेवा करा. आज आईच्या संबंधाने या ठिकाणी कैलासवासी अरुणा गणेश दोरड ही आई, या आईचं प्रथम पुण्यस्मरण आहे. आज तुमच्या डोळ्याला धारा लागल्याशिवाय राहणार नाही, ढशी जसा तुम्ही रडल्याशिवाय राहणार नाही. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय. आणि ज्याच्या जीवनात आई निघून गेली, आणि ज्याच्या जीवनात ईश्वरा समान बाप निघून गेला,
त्यांना विचारू आई बापाची किंमत काय. आईच्या फोटोकडे पाहिलं तर आताही पोटामध्ये तुटल्या जातं माही. आज जाण्याचं सुनील महाराज वय नाही, त्या आईच्या चेहऱ्याकडे पहा, किती प्रसन्न चेहरा आहे, किती प्रेमळ आहे. आरतीच्या जीवनामध्ये तिला फार संघर्ष करावा लागला. आई आई काय मावशी असते, आई का आत्या असते, आई का काकी असते? नाही दादा, आई ती आई असते. अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे, पण आई विना भिकारी आहे. आई काय असते सांगू का? आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उबारा, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आई ढगांची कडकडाट, आई पावसांची रिमझिम. आई ते असते नसते सांभाळणारी दाई. दाई म्हणजे नोकरीन बाई. असल्यावर कळत नाही आणि दादा नसल्यावर मिळत नाही. आज अक्षय दादाच्या डोळ्यात पाणी येईल, सागर दादाच्या डोळ्यात पाणी येईल. दादा हे दोन्ही भाऊ रडतील. दादा गणेश दादा, गणेश माऊली एवढा संसाराचा रणगाडा हाकलत आहे, एवढं काही तुम्ही निर्माण केलं. आज पैसा आहे, संपत्ती, प्रॉपर्टी सगळं आहे, पाण्यासारखा पैसा ओतला त्या आईच्या दवाखान्याकरता. कोटींना खर्च केलाय दादा. रोज सलाईन लावायची महाराज सकाळ संध्याकाळ. काय आई 15-15 वर्ष मायला त्या आईच्या जीवनामध्ये काय परमेश्वराने दिव्य परीक्षाच पाहिली ना देवाने त्या आईची. देवा पांडुरंगा काय चुकलं आमचं? आमच्या सोन्यासारख्या आईला घेऊन गेलास पांडुरंगा. आज घरामध्ये जर गेलं, आईच्या फोटोकडे पाहिलं, आज 1 वर्ष पूर्ण झाले, आई दिसत नाही. पोटामध्ये तुटल्या जातं, ओर भरून येतो. देवा पांडुरंगा काय आमचे अपराध आहेत रे देवा. आमच्या आईला घेऊन गेलास. घराच्या समोरची तुळशी पाहिली, आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. घराच्या समोरची रांगोळी पाहिली तर आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. देवाच्या देवघरात जर गेलो तर काका देवघरातला दिवा पाहिला की डोळ्यात पाणी येतं, जशी जसा वर भरून येतो. आई किती प्रेम करते हो. एखादी माय माऊली दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेली, गेल्याच्या नंतर ती आई येते. ए बाई, लेकर बाळ खुशालेस का तुझे? आईला प्रेम करते बरं. तांब्यामध्ये पाणी घेते, भाकरी घेते आणि अशी वावळून टाकते आणि दृष्ट काढते मुलीची. ए बाई पाय ना किती खराब झालेस तू, शेतातलं काम कमी करत जा. अगं एवढं खराब झालेस, पाय ना तुझ्याकडे बघू सुद्धा वाटत एवढी खराब झालीस. जेवायला बसल्यावर सुद्धा ए बाई खाय काय काय लय आग्रही करते. ज्यांची आई या जगात नाही, आज त्यांच्या आईच्या आठवणी ढसढसा रडवल्याशिवाय राहणार नाहीस. आज या परिवाराला विचारायला, दोरड परिवाराला, आईच पैसा आहे, संपत्ती, प्रॉपर्टी, सगळं घरदार, सगळं चांगलं आहे, सगळं काही झालं, पण आज घराच्या आत गेलं तर इकडं तिकडं पाहिलं तर आई दिसत नाही. 1 वर्ष पूर्ण झाले. किती संगोपन केलं. अक्षय दादा असेल, सागर दादा हॉस्पिटलमध्ये तिकडच आईची काळजी घ्यायचे. पाहिजे तो खर्च केला यांनी. सगळ्यात भारी भारी डॉक्टरांना दाखवलं, सगळं काही केलं. तळहाताच्या फोडाप्रमाणे आईचा सांभाळ केला. अशी मुलं आम्ही महाराष्ट्रात लांब लांब फिरतो. अशी मुलं ना असा दोरड परिवारासारखा परिवार आम्हाला पाहायला भेटत नाही दादा. कोटीने खर्च केला आई करता. अरे शेती सुद्धा विकली होईन आई करता. काय करायचं अजून? काय पाहिजे? आज आईने आम्हाला असं काही ठेवून दिलं, आज काही कमी नाही. आईचा आशीर्वाद आमच्याकडचा लय मोठा आहे. आईने फार, आई असलं का स्वर्ग वाटायचा, घरात आनंद वाटायचा. पण आज हरलं पडल्यासारखं वाटतं, घरात जा वाटत नाही. मुलगी 4-2 दिवस जर राहिली दिवाळीच्या सणाच्या दिवशी, आई आठवा तुम्ही, तुमची आई तुम्हाला म्हणायची, बाई उद्या जाणार आहेत ना? हो ग आई, त्यांचा फोन आला तर मला जावं लागेल. आईला झोप येत नाही, चैन येत नाही तुमच्या आईला. सगळ्याच अगोदर 4 वाजता उठते, आंघोळ करते, सडा शिंपडते, माझी मुलगी जाणार आहे, ए बाई उठ. कोणाचं तरी घरी जाते, शेवग्याचे शेंगा आणते,
वांगे आणते, बटाटे आणते, मुलीच्या पिशवीमध्ये घालते. महाराज लोणचं सुद्धा मुलीच्या पिशवीमध्ये. तिला भेटत नाही का? सगळं काय भेटतंय, पण आई, जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे तोपर्यंत तुमची पिशवी भरलेली राहील गच्च. आणि ज्या दिवशी तुमची आई मरू द्या, माहेरातली माय मरू द्या, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. ढसढसा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. महिला मंडळी, आई लय प्रेम करते. आई असेल तर आनंद वाटत असतो घरामध्ये, बाप असेल तर आनंद वाटत असतो घरामध्ये. एका मुलीनं प्रश्न विचारला, ए आई, अगं 15 वर्षापूर्वी तू माहेरात महिन्यातून 2दा जायचे ग, पण आता जात नाही. त्या आईने दिलं उत्तर, आई काय सांगू तिथे, 15 वर्षापूर्वी मी ज्या वेळेस माहेरात जायचे ना, ती गल्ली माझी वाट पाहायची, ते घर माझं वाट पाहायचं. दारातला बूट पाहिला ना तर आनंद वाटायचा. पण आज घरात जाऊ वाटत नाही. का? घरात आई जिवंत नाही, घरात बाप जिवंत नाही, जावं वाटत नाही. ओर भरून येतो, ढसढसा डोळ्यात पाणी येतं. आई लई मोठी आहे गड्या. आई गेली, सुखाचा समुद्र मंडळी जीवनातलं कोरडा झालाय, लक्षात ठेवा. म्हणून आज या दोरोड परिवाराच्या वतीने एवढा समाज बसला अथंग. आज सगळ्यांना तळमळीने सांगतो, दादा हो, आई वडिलाचा आशीर्वाद आकाशाच्या उंचीत असतो. त्यांची पुण्याई लई मोठी आहे. मोठा बंगला बांधा, 2 कोटीचा बंगला बांधा, 3 कोटीचा बंगला मोठा बांधा, पण त्या बंगल्याच्या समोर एका बाजूला म्हातारी आई बसलेली असून द्या आणि चौपाईमध्ये एका बाजूला बाप बसलेला असून द्या. लय शोभा असते गड्या त्या बंगल्याला, लय शोभा असते बंगल्याला. आई वडिलाच्या जीवनामध्ये सेवा करा. आई आकाशाच्या उंचीची आहे. अहो, किडनी जर खराब झाली तर आई स्वतःची किडनी काढून देते हो. किती प्रेम करते. या परिवाराने फार आईची काळजी घेतली. पण देवाने काय केलं? देवाने आमच्यातलं आयुष्य कमी केलं असतं तरी चाललं असतं. आमच्या आईला जिवंत ठेवायला पाहिजे होतं. पांडुरंगा, काय आमचे अपराध आहेत, काय आमचं चुकलंय देवा, सांगणार देवा. एवढ्या सोन्यासारख्या आईला आमच्या घेऊन गेलास. 8 डसडसला तुमच्या ऊर भरून आल्याशिवाय राहणार नाही, डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. सगळं काही कमवलं, सगळ्या काही गोष्टी आनंदात आहेत, पण घरात आज आई दिसत नाही. आईच्या आठवणी या परिवाराला, दोरोड परिवाराला आंबाडा पडून रडवतात. साने गुरुजीने आम्हाला श्यामची आई शिकवली. पण मंडळी, इथं बसलेला बाप आहे ना, बाप सुनील महाराज, हा बाप काही कमी नाही बरं का नीलू दादा, बाप लय मोठा आहे. ओमकार दादा, बाप काय असतं सांगू का? बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप. जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिखट बोलला तरी आयुष्यभराची गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप, आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक. तो म्हणजे तुमचा माझा देव माणूस शेतकरी बाप. त्या बापाची सेवा करा. तुकोबाऱ्याचं वर्णन करतात, बाप करी सांभाळ करतो, ते आई सांभाळ करते. अरे ढगाआड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा आई वडील गेले ना मंडळी, आई वडील मिळणार नाही. अरे तुकोबारा वर्णन करतात, तो
बाप काय करत असतो? आपल्या शरीराची कुरवंडी करतो आणि लेकर बाळाचं संगोपन करतो. अरे या समाजाला आई वडिलाचं महत्व कळालं नाही आणि साधू संतांनी अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सांगितलंय आई वडिलाचं महत्व या समाजाला कळालं नाही दादा. म्हणून आज कीर्तनाची गरज आहे, आज प्रवचनाची गरज आहे. आज जर साहेब शहरामध्ये जर गेलो, सिग्नलला आमची गाडी जर थांबली तर म्हातारी आई येते 10-5 रुपये मागते, म्हातारा बाप येतो कोणीतरी 10-5 रुपये मागतोय. फाटका आहे, मळलेला आहे, हातामध्ये काठी, चालता येत नाही. अरे घाटावर गेलं चंद्रभागेच्या वाळवंटात तर म्हातारे माय बाप तिथं दिसताय भीक मागण्या करताय. या समाजाला आई वडिलाचं महत्व कळालं नाही दादा. म्हणून कीर्तनाची गरज आहे. आई वडिलाचं महत्व या समाजाला कळालं नाही. कळालं असतं तो वृद्ध आश्रमाच्या भीती उभा राहिल्या नसत्या सजना. म्हणून तो बाप आपल्या शरीराची कुरवंडी करतो. आकाशाच्या उंचीचं पात्र आहे आई वडिलाचं. महाराज सुनील महाराज, आज तुमचं हे प्रमाण जरी महाराष्ट्राच्या लोकांनी जर ऐकलं ना, आज जे आई बापाला सांभाळत नाही ते सांभाळल्याशिवाय राहणार नाही. बाप करी जोडी लेकूराचे ओढी आपुली कुरवंडी वाळून. आई रडून मोकळे होते, बापाला रडता येत नाही. आईचे डोळे रडताना दिसतात, पण मंडळी बापाचं हृदय डसडसा रडत असतं लेकरा बाळा करता. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो. ताईंना तुमचा बाप लय सांभाळतो तुम्हाला. तुमचा जन्म झाला, चालू लागल्या, आठवा तुमचं बालपण. चालता चालता मुलीने पडावं, बापाने उचलून घ्यावं, 2 पप्पे घ्यावं. माझी ताई चालू लागली, माझी मुलगी चालू लागली. बाजारातनं बूट आणावून मुलीच्या पायामध्ये घालावा. लय लाड बाप करतो. त्या बापाला वाटतं जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळावं. मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी बाप एकटाच डसडसा रडतो. मुलगी जवळ येते, पप्पा माझं लग्न जमलं म्हणून तुम्ही रडताय का? रोज एक भाकर खात असतात, आज अर्धीच भाकर खाल्ली पप्पा. बाप म्हणतो, हे दिदे ताई तुला खरं सांगू का, मला भूक नाही ग बाई. का? माझं लग्न जमलं म्हणून तुम्ही उपाशी राहता? नाही ग. मग का तुम्ही पोटभर जेवलं नाही? ऐका, बापाचं आणि मुलीचं नातं किती पवित्र आहे. बाप म्हणतो, खरं सांगू का, दोन्ही डोळ्यामध्ये मोत्यासारखे अश्रू तरंगल्याचे बापाचे डसडस रडतो. तुला लहानपणापासून सांभाळलं, हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं आणि पाहता पाहता तू कधी लग्नाच्या वयात कळलंच नाही ग बाई. तुझी चिंता वाटते, काळजी वाटते म्हणून डोळ्यात पाणी येतं. थोड्या दिवसांनी तुझं लग्न होणार, तू दुसऱ्याच्या घरी नांदायला जाणार आहे बाई. डसडसा बाप रडतो. आठवतं बालपण, कधी शेतातून थकून आलो तर तुला भेटलो, तुला असं उचलून घेतलं काच, माझा थकबाग निघून जायचं ग बाई. मला म्हणायची, पप्पा तुम्हाला शुगर आहे बरं, पप्पा तुम्हाला बीपी आहे, वेळेची वेळा गोळ्या खात जा. किती काळजी घेतली कधी देतो. वेळेची वेळ चहा पाणी वेळेची वेळ मला तू द्यायची. कधी थकून आलो तर पाय दाबायची, गुडघे दाबायची, किती सेवा केली ग माझी. आज तर हाताच्या फोडाप्रमाणे तुला सांभाळलं आणि तू आता दुसऱ्याच्या घरी जाणार आहे म्हणून काळजी वाटते ग ताई तुझी. ढसढसा बाप रडतो. अंधार झाला, लाईट बंद करतो, उशीत तोंडार घेऊन एकटाच ढसढसा बाप रडतो.
त्याची मुलगी जाणार आहे, म्हणून मुलींनो त्या बापाची सेवा करा, त्या बापाला जीव लावा. मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी सुद्धा तो डसडसा बाप रडतो, सकाळपासून काही खात नाही. आज माझ्या मुलीचं लग्न आहे, आज माझी मुलगी लग्न करून दुसऱ्याच्या घरी माहेरून सोडून सासरी जाणार आहे, काळजी वाटते. मुलीकडे सुद्धा बघत नाही, तो एकटाच पाठीमागा जातो मंगल कार्याच्या, एकटाच रडतो, ढसढसा रडतो, पाहुणे मंडळीची काळजी घेतो. पण ज्या वेळेस मुलगी गाडीत बसली त्यावेळेस किती दागडाच्या काळजाचा बाप असून त्या मंडळी, तो पाझरल्याशिवाय राहणार नाही, तो रडल्याशिवाय राहणार नाही. हा माझ्या खिशामध्ये पेन आहे, हा 10 रुपयाचा पेन आहे. मला कोणी पेन मागितलं तर मी दोनदा विचार करतो. मित्राने गाडीची चाबी मागितली तर मी दोनदा विचार केला. पण बसलेला पहाडाच्या उंचीचा बाप आहे, एका क्षणात स्वतःच काळीज काढून दुसऱ्याच्या ताब्यामध्ये देतो, कन्यादान करतो. आकाशाच्या उंचीचा देव माणूस तुमचा माझा बाप, हे लक्षात ठेवा. लय प्रेम करतो, मुली करता ढसढसा बाप रडतो. हे ताई घट्ट मिठी मारतो, म्हणतो खरं सांगू का, तुझी हुडे गाजून मला तुझी चिंता वाटते, काळजी वाटते. मुली करता तुम्ही आम्ही रडतो, पुरुष मंडळी यात नवे महाराज. पुरुषाची जात रडणारी नसती, लढणारी असती. रडतो ते तुमच्या आतला बाप माणूस रडत असतो, लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही मुली करता रडतो, यात नवल तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी रडाल. जनकपुरीचा जनक राजा सुद्धा सीते करता ढसढसा रडला, कण्वासारखा ऋषी रडला शकुंतले करता. या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखूबाई करता. अजून एक वाक्य बोलतो, दक्ष प्रजापती ज्यावेळेस सतीने पार्वतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं, भगवान शंकरासोबत, बापाला पसंत नाही. सती नवरीच्या वेशामध्ये होती, बापाने दरवाजा लावून घेतला. दक्ष प्रजापती घराच्या आत रडतोय आणि मुलगी दारामध्ये रडते. कारटे चालती हो, तोंड दाखवू नको, स्वतःच्या मनाने लग्न केलंय, बापाला पसंत नाही महाराज. कारटे चालती हो, तोंड दाखवू नकोस, राक्षस बाप हे. पण ढसढसा घराच्या थंबरडा फोडून रडतोय मुली करता. म्हणून माझी विनंती आहे, एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे, 22 वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळलं आणि 22 दिवस कॉलेजात शाळेमध्ये मुलगी जाते आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते. त्यावेळेस बसलेला बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो. बरं, गल्लीनं जाताना, रस्त्याने जाताना शर्मेने मान खाली घालतो. अरे पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्याच्या छातीमध्ये घातला जातो. मंडळी एकटाच गुराढोऱ्यासारखा ढसढसा बाप रडतो. ताईत नो तुमचा, ए माझ्या बहिणीनो, खूप बाप रडत असतो, हंबरला पडतो. त्याला वाटतं आत्महत्या करावी, सुसाईड करावं, मरून जावं. काय चुकलं माझ्या मुलीला जन्म देऊन ढसढसा बाप रडतो. म्हणून आज या परिवाराच्या, दोरड परिवाराच्या वतीने, प्रथम पुण्यस्मरणाच्या वतीने एवढा समाज बसलाय, समाज जमलाय, सगळेच मंडळी आहेत. ताईंनो, मी कोपऱ्यापासून तळमळीने सांगतो, मी धर्माचं काम करतोय महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर. ताईंनो, दिदीनो, शाळेमध्ये जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. नोकरी, जॉब, बिझनेस पुणे मुंबईला शहरात करता आला करा, नाही तर करू नका. पण बसलेल्या बापाची मान या समाजामध्ये खाली होईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यामध्ये टाकू नका. आईच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका, बापाची मान खाली होऊन देऊ नका आणि आपल्या हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या आयुष्यामध्ये करू नका. जन्म देणाऱ्या आईवडिलाची सेवा करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला, गोमातेची सेवा करा. आणि पंढरपूरच्या पांडुरंगाकडे विनंती करतो, देवा या परिवाराला, कैलासवासी अरुणा गणेश दोरड ही आई निघून गेली, 1 वर्ष पूर्ण झाले. एवढं मोठं दुःख या परिवाराला झालं, या दुःखातून पेलण्याकरता या परिवाराला तू उदंड शक्ती दे ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि वाणीला पूर्ण विराम. ज्या संतांनी हा मार्ग दाखिला त्या संतांचं मोठ्या प्रमाणे भजन करा.